नमस्कार, माझे नाव सोनोने अनिल उत्तम, उपशिक्षक श्री नेमिनाथ जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड। माझ्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे पास्कल्स ट्रायंगल। पास्कल ट्रायंगल्स फॉर्म होताना 1 पासून आपण स्टार्ट करतोय। 1 सेकंड रोला 1 1 घेतोय, थर्ड रोला आपण 1 2 1 घेतोय, फोर्थ रोला नंबर्स घेतोय 1 3 3 1, फिफ्थ रोला घेतोय 1 4 6 4 1। या पद्धतीने आपण पुढे नंबर इन्क्रीज करत जातोय। मग हा पास्कल ट्रायंगल फॉर्म कसा झालाय तर स्टार्ट फ्रॉम 1 करतोय, पुढे सेकंड रोला 1 आणि 1 घेतोय, थर्ड रो स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट 1 घेऊन 1 + 1 ची ऍडिशन केली तर या ठिकाणी आपल्याला 2 मिळते। पुन्हा स्टार्टिंग पॉइंट 1 आणि लास्ट पॉइंट 1 घेऊन 1 + 2 = 3, 2 + 1 पुन्हा 3 घेतोय। पुन्हा इथे स्टार्टिंग आणि एंड पॉइंट 1 घेऊन या वरच्या दोन नंबरचे ऍडिशन खाली मिळते आपल्याला। 1 + 3 = 4, 3 + 3 = 6, 3 + 1 पुन्हा 4 घेतोय आणि त्याचा एंडिंग पॉइंट 1 आहे। पुन्हा स्टार्टिंग पॉइंट 1 घेऊन 1 + 4 = 5, 4 + 6 = 10, 6 + 4 = 10, 4 + 1 = 5 आणि पुन्हा पुढे 1 घेतोय। या पद्धतीने आपण पास्कल ट्रायंगल्स पुढे इन्क्रीज करू शकतो। मग या पास्कल ट्रायंगल्स हे काय आहे तर ऑल आर द कोएफिशिएंट्स आहेत। कसले तर बायनॉमियलचे। मग बायनॉमियलचे कोएफिशिएंट आहे तर ऍक्च्युअल बायनॉमियल थिअरम काय आहे तर तो आपण पुढे या ठिकाणी दाखवतोय। बायनॉमियल थिअरम फॉर द पॉझिटिव्ह इंटिग्रल जर बघितलं, इफ a, b belongs to R and n belonging to the n, then a plus b bracket raised to n is equals to nc0 a raised to n b raised to 0 plus nc1 a raised to n minus 1 b raised to 1 plus nc2 a raised to n minus 2 b square plus up to last term, that is the ncn a raised to 0 b raised to n. That is the binomial theorem for the positive integral. मग जनरली आपण 9वी आणि 10वी पर्यंत जे विद्यार्थ्यांना फॉर्म्युले शिकवतो, फॉर एक्झाम्पल a + b ब्रॅकेट स्क्वेअर असेल, a + b ब्रॅकेट क्यूब असेल किंवा a - ब्रॅकेट क्यूब आहे, याचं जर ओरिजिन कुठं आहे तर ते आपल्याला बायनॉमियल थिअरम मध्ये दिसतं। मग ते जर शिकायचं असेल तर 11वीच्या स्तरावर आपल्याला बायनॉमियल थिअरम हा अभ्यासायला मिळतो। मग त्याचा यूज करून आपण a + b ब्रॅकेट क्यूबच नाही तर पॉवर 4th असेल, n = 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, 10,000 असेल, कुठल्याही n पॉवर असताना, कुठलीही पॉवर n पॉवर असताना आपण त्याचं एक्सपान्शन हे प्रूव्ह करू शकतो पास्कल ट्रायंगलचा यूज करून। मग हे जे जेवढे नंबर्स आपल्याला दिसत आहेत ऑल आर द कोएफिशिएंट्स आहेत। इथे जर आपण विचार केला तर 1 1 1 1 1 1 आणि 1 आहे, एंडिंगला सुद्धा 1 दिसत आहेत। पुढे जर विचार केला तर 1 2 3 4 5 6 आहे, येलो कलरने आपल्याला आपण या ठिकाणी इंडिकेट केलेले आहेत। इकडे सुद्धा 1 2 3 4 5 6 येलो कलरने इंडिकेट केले। ऑल आर द नॅचरल नंबर्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। मग हे कोएफिशिएंट्स नेमके काय आहे तर बायनॉमियल थिअरम मध्ये आपण दाखवतो। इथे बायनॉमियल थिअरम मध्ये आपण दाखवतो nc0 nc1 nc2 पुढे nc3 असेल, nc4 असेल, अप टू ncn असेल, त्याच्या या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला पास्कल ट्रायंगल्स मध्ये दिसतात। मग हे जे बायनॉमियल कोएफिशिएंट्स आहेत तर ते कसे आहेत तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। पुढे हे कोएफिशिएंट्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। एक्सपान्शन मध्ये आपण जसं a + b ब्रॅकेट रेस टू n घेतलाय, n = 0 असताना आपल्याला इथे कोएफिशिएंट मिळतोय, हा जो 0 इंडिकेट करतो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ n आहे nc0, म्हणजे 0c0। n = 1 असताना 1c0 पुढे 1c1 असं मिळतं आपल्याला। nc2 असताना 2c0 2c1 2c2 पुढे n = 3 असताना 3c0 3c1 3c2 3c3 या पद्धतीने आपल्याला हे कोएफिशिएंट्स मिळतात आणि या कोएफिशिएंटच्या ह्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। फॉर एक्झाम्पल 0c0 ची व्हॅल्यू आपल्याला इथे दिसते 1, 1c0 ची व्हॅल्यू 1 आहे, 1c1 ची व्हॅल्यू पण आपल्याला 1 आहे। याच्यासाठी आता हे c काय आहे तर दॅट इज द कॉम्बिनेशन्स आहे। मग कॉम्बिनेशन मध्ये फॉर एक्झाम्पल इन जनरल फॉर्म्युला NCR आपल्याला पाहायला मिळतो। तर NCR चा फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल। या फॉर्म्युल्याचा वापर करून याच्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला पास्कल ट्रायंगल्स मध्ये बघायला मिळतात।
मग इथे जर आपण बघितलं तर 0C0 ची व्हॅल्यू 1 आहे, 1C0 ची व्हॅल्यू पण 1 आहे, 2C0 ची व्हॅल्यू 1 आहे, 3C0 ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे इन जनरल जर आपण बघितलं तर n इक्वल टू 4 असताना त्याची पण व्हॅल्यू 1 मिळते, n इक्वल टू 5 असताना 5C0 मिळतोय, त्याची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळते. मग इन जनरल जर आपण बघितलं तर आपल्याला फॉर्म्युला मिळतोय nC0 इज इक्वल्स टू 1. त्याच पद्धतीने 0C0, 1C1, 2C2, 3C3, 4C4 म्हणजे n इज इक्वल्स टू 4 असताना 4C4 ची पण व्हॅल्यू 1च मिळते. म्हणजे इन जनरल फॉर्म्युला मिळते आपल्याला की NCN इज इक्वल्स टू 1 and NC0 इज इक्वल्स टू 1. पुढे जर आपण विचार केला तर n इज इक्वल्स टू 1 असताना 1C1, 2C1, n इज इक्वल्स टू 2 असताना, n इज इक्वल्स टू 3 असताना 3C1, n इज इक्वल्स टू 4 असताना 4C1, n इज इक्वल्स टू 5 असताना 5C1 ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते 5, 4C1 असताना 4, 3C1 असताना 3 मिळते. म्हणजे आपल्याला इन जनरल जर फॉर्म्युला तयार करायचा असेल तर NC1 ची इथे व्हॅल्यू दाखवली, NC1 इज इक्वल्स टू n. या पद्धतीने व्हॅल्यूज मिळतात. तसंच इक्विडिस्टंट coefficients of the term in the binomial expansion equidistant from both the ends जर बघितले तर ते इक्वल दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1C0 ची व्हॅल्यू 1 आहे, 1C1 ची पण 1 आहे, 2C0 ची 1 आहे, 2C2 ची पण 1 आहे. इथे जर बघितलं 4C1 ची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळते आणि 4C3 ची व्हॅल्यू पण आपल्याला इकडे या ठिकाणी 4 मिळते. म्हणजे समान अंतरावरचे, दोन्ही बाजूच्या समान अंतरावरचे जे कोएफिशियंट्स आहेत ते इक्वल आहेत. मग त्याचा इन जनरल जर फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिसतोय NCR इज इक्वल्स टू NCN - R. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी इंडिकेट करू शकतो. तर हे जे कोएफिशियंट्स आहेत यांना बायनॉमियल कोएफिशियंट्स, बायनॉमियल थेरम मध्ये म्हटलं जातं. मग त्याच्या ह्या ऍक्च्युअल आपण व्हॅल्यू पास्कल ट्रायंगल्स मध्ये पास्कल्स या शास्त्रज्ञाने त्या शोधलेल्या आहेत, त्याच्यावर तयार केलेला आहे. मग आता ऍक्च्युअल आपल्याला एक्सपान्शन्स बघायचे. थेरम मध्ये सांगितल्याप्रमाणे a + b ब्रॅकेट रेस टू n. मग n ची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपल्याला एक्सपान्शन या ठिकाणी मिळतंय a + b ब्रॅकेट रेस टू 0 इज इक्वल्स टू 1. पुढे आपल्याला या ठिकाणी मिळतोय n इज इक्वल्स टू 1 असताना म्हणजे a + b ब्रॅकेट रेस टू 1 इज इक्वल्स टू a + b. पुढे या पद्धतीने a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. या पद्धतीने आपण पुढचे एक्सपान्शन्स हे या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो युजिंग दिस पास्कल ट्रायंगल अँड बायनॉमियल थेरम. a + b ब्रॅकेट रेस टू 5 चे एक्सपान्शन आपल्या डोळ्यासमोर आहे, a + b ब्रॅकेट रेस टू 6 चे एक्सपान्शन सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहे. मग आता हे एक्सपान्शन्स आपल्या समोर आहेत. मग आता फॉर एक्झाम्पल a + b ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल्स टू 0 आहे, तर युजिंग द लॉज ऑफ इंडायसिस इट बिकम्स 1. तर तो कोएफिशियंट्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय. a + b ब्रॅकेट रेस टू 1 आहे, n इज इक्वल्स टू 1 पॉवर दिलेली आहे, तर याचे एक्सपान्शन मिळतं आपल्याला a + b. मग कोएफिशियंट ऑफ a या ठिकाणी 1 दिसतोय आणि b चा पण कोएफिशियंट 1 आहे. सेकंडली आपण जर बघितलं a + b ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर त्याचं एक्सपान्शन मिळतं आपल्याला a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. a स्क्वेअर चा कोएफिशियंट 1, ab चा कोएफिशियंट 2 आणि b स्क्वेअर चा कोएफिशियंट 1. या पद्धतीने आपल्याला बाकीचे पुढचे सर्व कोएफिशियंट्स दिसतात. इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं a + b ब्रॅकेट रेस टू 1 आहे, पॉवर 1 आहे, तर नंबर ऑफ टर्म्स इन द एक्सपान्शन 2 मिळतात a आणि b. इफ n इज इक्वल्स टू 2 असेल तर नंबर ऑफ टर्म्स इन द एक्सपान्शन 3 मिळतात. फॉर एक्झाम्पल n इज इक्वल्स टू 4 आहे, तर नंबर ऑफ टर्म्स इन द एक्सपान्शन 1, 2, 3 आणि 4 मिळतात. n इज इक्वल्स टू 6 असेल तर नंबर ऑफ टर्म्स इन द एक्सपान्शन 1, 2, 3, 4, 5, 6 and लास्ट दॅट इज द 7. म्हणजे इन जनरल जर आपण विचार केला बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये, बायनॉमियल थेरम मध्ये, द नंबर ऑफ एक्सपान्शन इथं आपल्याला रिझल्ट दिसतोय. द नंबर ऑफ एक्सपान्शन ऑफ a + b ब्रॅकेट रेस टू कंटेन्स n + 1 टर्म्स. म्हणजे n जर 4 असेल तर नंबर ऑफ टर्म्स आपल्याला 5 मिळतात. 5 असेल n इज इक्वल्स टू 5 तर नंबर ऑफ टर्म्स आपल्याला एकाने वाढलेली दिसते, म्हणजे नंबर ऑफ टर्म्स इन द एक्सपान्शन दॅट इज द 6. पुन्हा फॉर एक्झाम्पल जर इथं आपण बघितलं a + b ब्रॅकेट स्क्वेअर आहे, n इज इक्वल्स टू 2 आहे, तर याची फर्स्ट टर्म ची डिग्री 2 आहे आणि लास्ट टर्म ची डिग्री पण 2 आहे. इथे जर बघितलं तर फर्स्ट टर्म n इज इक्वल्स टू 5 आहे, फर्स्ट टर्म ची डिग्री 5 आहे आणि लास्ट टर्म ची डिग्री सुद्धा काय मिळते आपल्याला 5. म्हणजे रिझल्ट सांगता येतो द इन द एक्सपान्शन द फर्स्ट टर्म is a raised to n and last term that is the b raised to n. ओके. त्यानंतर
फॉर एक्झाम्पल a प्लस बी ब्रॅकेट रेस टू 4 जर आपण घेतला तर फर्स्ट टर्मची डिग्री 4 आहे. सेकंड टर्मची डिग्री जर आपण बघितलं तर सम ऑफ द इंडायसेस ऑफ दिस टू व्हेरिएबल्स a इज अ 3 b इज अ 1 दॅट इज द 3 प्लस 1 इज अ 4. पुढे a ची 2 आहे, b पण डिग्री 2 आहे, 2 प्लस 2 जर आपण केला तर तो पण 4 मिळतो. पुढच्या टर्म मध्ये जर बघितलं तर a ची डिग्री 1 आहे, b ची 3 आहे, म्हणजे 1 प्लस 3 4 मिळतो आणि लास्ट टर्म तर 1. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येतो की इन इच टर्म द सम ऑफ द इंडायसेस ऑफ a and b is always be n. म्हणजे n जर 4 असेल तर प्रत्येक टर्मची डिग्री आपल्याला 4 मिळते. n 5 असेल तर आपण इथं ऑब्झर्व केलं तर प्रत्येक टर्मची डिग्री आपल्याला ही 5 मिळते. याच पद्धतीने आणखी आपण जर विचार केला तर इकडनं LHS साइड आणि RHS साइडचे जर आपण कोएफिशियंट्स बघितले तर इक्विडिस्टंट फ्रॉम LHS साइड आणि RHS साइड द कोएफिशियंट्स आर इक्वल. फॉर एक्झाम्पल इथला फर्स्ट कोएफिशियंट 1 आहे, लास्ट कोएफिशियंट इकडचा RHS साइडचा 1 आहे, इकडचा LHS साइडचा सेकंड टर्मचा कोएफिशियंट 5 आहे, इकडनं RHS साइड कडून इकडे ज्यावेळेस आपण राईट टू लेफ्ट जातोय तर कोएफिशियंट 5 आहे. इथला 10 असेल इक्विडिस्टंट, इकडच्या साइडचा समान अंतरावरचा पण तो 10 आहे. म्हणजे आपल्याला पुढे रिझल्ट पुन्हा सांगता येतो विद्यार्थ्यांना की द कोएफिशियंट्स ऑफ द टर्म्स इन द बायनॉमियल एक्सपान्शन इक्विडिस्टंट फ्रॉम बोथ द एंड्स आर काय मिळतात आपल्याला इक्वल मिळतात. पुन्हा एक्सपान्शन मध्ये एक रिझल्ट आपल्याला सांगता येतो की फॉर एक्झाम्पल a प्लस बी ब्रॅकेट क्यूब घेतला तर फर्स्ट टर्मची डिग्री फर्स्ट टर्म इज अ a, सेकंड टर्म इज अ b. ओके, मग in each term degree of the first term is decreases by 1. इथे a क्यूब आहे, पुढे a स्क्वेअर आहे, पुढे पुन्हा 2 ने कमी झाली, इथे 1 आहे आणि 1 ने पुन्हा कमी झाली, a रेस टू इथे 0 आहे, पण a रेस टू 0 आपण 1 घेतो, 1 into b क्यूब म्हणजे b क्यूब येतो, तो आपण इथे इंडिकेट केलेला नाही. म्हणजे आपल्याला इथे सांगता येते की डिग्री ऑफ द फर्स्ट टर्म इज डिक्रीजेस बाय 1 आणि डिग्री ऑफ द सेकंड टर्म इज इनक्रीजेस बाय 1. इथे आपल्याला दिसते इथे b ची डिग्री 0 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी काय आहे 4 आहे. अशा पद्धतीने आपण एक्सपान्शन या ठिकाणी घेऊ शकतो. जर आपण बघितलं तर सम ऑफ द कोएफिशियंट जर बघितले या ठिकाणी फॉर एक्झाम्पल n इज इक्वल्स टू 2 घ्या, 2 चे जर कोएफिशियंटची जर सम घेतली तर 1 प्लस 2 प्लस 1 इज इक्वल्स टू आपल्याला 4 मिळतो. n इज इक्वल्स टू 3 असताना 1 प्लस 3 प्लस 3 प्लस 1 जर घेतला तर तो 8 मिळतो. पुढे जर घेतलं n इज इक्वल्स टू 4 असताना तर सम ऑफ द कोएफिशियंट्स 1 प्लस 4 प्लस 6 प्लस 4 प्लस 1 16 मिळतो. n इज इक्वल्स टू 5 असताना 1 प्लस 5 प्लस 10 प्लस 10 प्लस 5 प्लस 1 घेतलं तर 32 मिळतो. दॅट इज द आपल्याला या ठिकाणी मिळतो की दॅट इज द पॉवर ऑफ 2 आहे. म्हणजे n इज इक्वल्स टू 0 असेल तर 2 रेस टू 0 आपल्याला या ठिकाणी 1 मिळतो. n इज इक्वल्स टू 1 असेल तर 1 प्लस 1 2 मिळतो, म्हणजे 2 रेस टू 1 इज 2 आहे. पुढे आपण n इज इक्वल्स टू ज्यावेळेस 2 घेऊ तर n इज इक्वल्स टू 2 असताना याची समेशन आपल्याला 4 मिळते, दॅट इज द 2 स्क्वेअर इज 4. इथे n इज इक्वल्स टू 3 घेतला तर 2 क्यूब इज 8, 1 प्लस 3 प्लस 3 प्लस 1 इज 8. पुढे n इज इक्वल्स टू 4 असेल तर आपल्याला 16 मिळतो. पुढे n इज इक्वल्स टू 5 असेल तर 32 आणि लास्टली 2 रेस टू 6 आपल्याला 64 मिळतो. म्हणजे आपल्याला इन जनरल या ठिकाणी सांगता येतं की सम ऑफ द ऑल बायनॉमियल कोएफिशियंट इज 2 रेस टू n. त्याच पद्धतीने इवन आणि ऑड कोएफिशियंटचा जर विचार केला इथे n इज इक्वल्स टू 3 असताना 1 आणि 3 यांची पोझिशन ही ऑड आहे आणि 3 आणि 1 ची पोझिशन ही इवन आहे. म्हणजे इवन कोएफिशियंटची जर सम केली तर 3 प्लस 1 ही 4 होते आणि ऑड कोएफिशियंटची जर सम केली तर 1 प्लस 3 पण 4 होते. पुन्हा पुढचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर 1 6 आणि 1 हे ऑड कोएफिशियंट्स आहेत आणि 4 येलो कलर मध्ये इथे इंडिकेट केले, दॅट इज द ते ऑड इवन कोएफिशियंट्स आहेत. त्याची जर समेशन घेतली 1 प्लस 6 प्लस 1 दॅट इज द 8 मिळते, म्हणजे तो 2 क्यूब 8 मिळतो आणि 4 प्लस 4 घेतला तर तो पण 8 मिळतो 2 क्यूब. म्हणजे आणि पण ती n इज इक्वल्स टू 4 चे कोएफिशियंट्स आहेत पण मिळते आपल्याला समेशन 2 क्यूबला, म्हणजे 1 ने डिग्री काय झाली ती कमी झाली. म्हणजे इन जनरल सांगता येतं आपल्याला की द सम ऑफ द इवन कोएफिशियंट इज इक्वल्स टू सम ऑफ द ऑड कोएफिशियंट आणि विच इज इक्वल्स टू 2 रेस टू n मायनस 1. या पद्धतीने आपण कुठल्याही डिग्री असताना कुठलीही डिग्री असताना आपण त्याची एक्सपान्शन्स प्रूव्ह करू शकतो. दुसरं आणखी एक
फॉर एक्झाम्पल समजा इथं दाखवताना आपण ए आणि बी बोथ आर पॉझिटिव्ह घेतलंय, पण समजा इन केस ऑफ बी निगेटिव्ह आलेला असेल, म्हणजे ऑब्विसली आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं, तर फर्स्ट टर्म पॉझिटिव्ह घ्यायची, सेकंड टर्म निगेटिव्ह घेणार, थर्ड टर्म पॉझिटिव्ह घेणार, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला मिळतो a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. किंवा फॉर एक्झाम्पल a प्लस बी ब्रॅकेट रेस टू 4 घेतलं, a मायनस बी ब्रॅकेट रेस टू 4 घेतलं, सेकंड टर्म निगेटिव्ह आहे, मग त्याचं एक्सपान्शन कसं होईल, तर फर्स्ट टर्म पॉझिटिव्ह, सेकंड टर्म निगेटिव्ह, थर्ड टर्म पॉझिटिव्ह, फोर्थ टर्म निगेटिव्ह आणि लास्ट टर्म पुन्हा काय घ्यायची, पॉझिटिव्ह. म्हणजे पहिलं पॉझिटिव्ह देन आफ्टर निगेटिव्ह साइन देऊन अल्टरनेटली पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन देऊन आपण निगेटिव्हचे एक्सपान्शन्स आपण तयार, सेकंड टर्म निगेटिव्ह असतानाचे त्याचे एक्सपान्शन्स आपण तयार करू शकतो. म्हणजेच आपल्याला पास्कल ट्रायंगलचा यूज करून आपण कुठल्याही पद्धतीचे एक्सपान्शन्स हे तयार करू शकतो. धन्यवाद.